झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता बातमी पीक पाण्यासंदर्भातली। नाशिक जिल्ह्यामध्ये टोमॅटोचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांवरती मोठं संकट आलेलं आहे। कमी पाणी असतानाही मोठ्या जिद्दीनं उत्पादन इथल्या शेतकऱ्यांनी घेतलं, मात्र बाजारामध्ये दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा आत्मविश्वास खचलाय। येवला तालुक्यातील अंकई गावातील सुरेश व्यापारे यांचं संकटात सापडलेलं टोमॅटोचं हे पीक। सुरेश व्यापारे यांची तशी 25 एकर जमीन आहे, मात्र पाणी कमी असल्यानं त्यांनी 4 एकरावर टोमॅटोचं उत्पादन घेतलं। 11 जून रोजी टोमॅटोच्या रोपांची लागवड करून त्यांनी साधारण 20,000 रुपये खर्च केला। पाऊस नसल्यानं त्यांनी हिम्मत करून ठिबक सिंचनासाठी 70,000 रुपये खर्च केला। पुढे रोपांची वाढ झाल्यावर टोमॅटोला आधार देण्यासाठी 60,000 रुपयांच्या तारा, बांबूसाठीही खर्च केला। तसंच रोग आणि किडीच्या नियंत्रणासाठी 20,000 रुपये खर्च केले। अशा प्रकारे 1.5 लाखाहून अधिक खर्च केला, मात्र आज त्यांच्या टोमॅटोला दर मिळत नसल्यानं त्यांची ही गुंतवणूक तोट्यात जातीये। सुरेश व्यापारे यांच्या घरातील 8 माणसं या पिकासाठी रात्रंदिवस राबली। एवढा खर्च करूनही त्यांच्या विहिरीनं तळ गाठला, मात्र हिम्मत न हारता त्यांनी टँकरनं पाणी देण्याचं नियोजन केलं आणि दररोजचा 2,500 रुपयांचा खर्च सुरू ठेवला। आधीच एवढी गुंतवणूक केल्यानं त्यांना अर्ध्यावर पीक सोडून देणं परवडणारं नव्हतं, त्यामुळे आजही त्यांच्या शेतात टँकरनं पाणी सुरूच आहे। 5,000 लिटरच्या टँकरला 500 रुपये खर्च आहे, 20,000 लिटरच्या टँकरला 1,000 रुपये खर्च आहे आणि इतर खर्च औषधाचा आणि सगळा खर्च करून वरून राज्याची अवकृपा झाल्यामुळे आज इतकी बिकट परिस्थिती झाली, त्या कारणाने इतका कर्जाचा बोजा ओढावा लागतो। एवढा खर्च करूनही बाजारपेठेतील व्यापारी शहरात तेजीत भाव ठेवतात आणि शेतकऱ्यांना मात्र नेहमीच कमी दर देतात। व्यापाऱ्यांच्या या खेळीमुळे शेतकऱ्यांना कमी दर मिळत आलाय। कधी कॅरेटला 150 ते 175 रुपये इतकाच भाव दिला जातोय। यातून पूर्वीचे जे बाजार होते टमाट्याचे ते 700 ते 800 900 रुपये बाजार कॅरेट होतं। आता हे कॅरेटचे बाजार झाले 100 150 ते 100 रुपये झाले। यातून आमचा कुठलाही खर्च निघण्याचा मार्ग नाहीये। झी 24 तास एक पाऊल पुढे।